हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मनसे माझे होते ज्याच्या अज्ञानी बसले जगत साधू जीवनी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावा राम तो मीचाय आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे व्यापकं नाम रूपयोः आदिष्टानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्ष संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व उपनिषदाचा तात्पर्यार्थ सांगणारा मराठी मायबोलीतील विचारसागर नावाचा ग्रंथ की जो आपल्याला जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचं ज्ञान करून देऊन जगताचं मिथ्यात्व सांगून आणि ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या हा सिद्धांत आपल्या बुद्धीवर आरूढ करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृतार्थता प्राप्त करून देतो किंवा कृतकृत्यता प्राप्त करून देतो. ज्या ग्रंथातील विषयाचं चिंतन केलं असता त्यामधून आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश होतो आणि त्याद्वारा आपण मी ब्रह्म आहे असा निश्चय करून याच जन्मामध्ये जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ शकतो आणि हा देह पडल्यानंतर आपण विदेह कैवल्याला प्राप्त होऊ शकतो. तुका म्हणे एका मरणेची सरे असं ज्याचं स्वरूप आहे त्या ग्रंथाच्या चिंतनाला प्रवृत्त झालो आहोत. आपल्यावर भगवान परमात्म्याची असीम अनुकंपा आहे असा याचा अर्थ. आता आपण दुसरा तरंग समाप्त झाल्यानंतर त्याचं जे थोडक्यामध्ये रहस्य सांगितलेलं आहे त्याचा विचार करत आहोत. त्यापैकी अधिकाऱ्यासंबंधाने विचार चाललेला आहे. पूर्व पक्षाचं म्हणणं होतं की या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही, त्यामुळं ग्रंथ निष्फल आहे. कारण कोणाला परमानंद प्राप्तीची इच्छाही नाही, दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छाही नाही, त्रिविध दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे. त्या लोकांची त्याची साधनं पण उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि मग या ठिकाणी त्रिविध दुःखाचा नाश व्हायचा असेल तर अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी अज्ञानाचा नाश करण्यासाठी म्हणजे ज्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे प्रत्येकाला इप्सित आहे. त्यामुळे सगळे लोक मुमुक्षु आहेत. परंतु मुमुक्षु असले तरी त्याच्यासाठी साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे असा अधिकारी आहे. तर जगामध्ये असं सत्संगतीमध्ये किंवा आपल्या स्वतः अंतर्मुख वृत्तीनं नित्यानित्य विवेक वगैरे केला असता एखाद्या पुरुषाला हे आत्मज्ञान मला व्हावं की ज्या आत्मस्वरूपाचं अज्ञानाची निवृत्ती व्हावी आणि त्याद्वारा जीव ब्रह्मैक्य ज्ञान मला प्राप्त होऊन मला मोक्ष व्हावा अशी इच्छा होऊ शकते. म्हणून त्यांनी आता या ठिकाणी हा विचार सांगितला की सगळ्या लोकांना संसारामध्ये कितीही जरी सुख प्राप्त झालं तर ते सापेक्ष सुख असतं, ते दुःख संबंध रहित नसतं आणि दुःख संबंध रहित असं सुख असावं अशी सर्वांची इच्छा असल्यामुळं जगात जवळजवळ सर्वच मुमुक्षु आहे असं सांगितलं होतं. तीच गोष्ट इथं सांगतात की जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्ती वाचून दुसरे कोणतेही विषय सौख्य मनुष्याला प्राप्त झालं तर त्याचा रच्या पुढं ढ कायम राहतो. म्हणजे त्याला खरं शाश्वत किंवा अविनाशी दुःख संबंध रहित असं सुख मिळतच नाही हा सर्वांचा अनुभव आहे. आता सांगतात की ह्या एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की ज्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे
दृष्ट किंवा श्रुत सुख नाही, असे सुख आपणास असावे आणि कोणत्याही प्रकारचे यत्किंचितही दुःख असू नये, अशा स्थितीस उच्चतम स्थिती असे म्हणता येईल. वेदांताने प्राप्त होणारी उच्चतम स्थिती, त्या उच्चतम स्थितीचं स्वरूप काय आहे, तर ज्या वेळेला मनुष्याला असं दृष्ट सुख किंवा श्रुत सुख झालं पाहिजे की त्या सुखासारखं दुसरं सुख नाही आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं सुख नाही, आणि ते सुखही पुन्हा दुःख संबंध रहित आहे, त्याच्यामध्ये यत्किंचितही दुःख नाही, अशी जर स्थिती आपल्याला प्राप्त झाली, दुःख संबंध रहित परम आनंद किंवा परम सुख आपल्याला प्राप्त झालं, तर त्याला म्हणायचं की कृतकृत्यता, त्याला म्हणायचं कृतार्थता, किंवा तीच आपल्या मानव जीवनाची सर्वात परमोच्च स्थिती आहे. कारण ह्या स्थितीत जीवमात्रांच्या सर्व इच्छांचा अंतर्भाव होतो. कोणाला पुत्रापासून विषयापासून सुख व्हावं असं वाटत असेल, परंतु ह्या सगळ्या इच्छांचा अंतर्भाव ह्या उच्चतम सुखात होतो. कृतकृत्यता किंवा दुःख संबंधरहित सुखामध्ये सर्व इच्छांचा अंतर्भाव होतो. कोणाला कोणती इच्छा असली तरी ती केवळ तेवढीच इच्छा पूर्ण व्हावी, त्याच कालात पूर्ण व्हावी, त्याच देशात पूर्ण व्हावी असं वाटत नाही. कोणत्याही कालात, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही वस्तूशी संबंधित माझा आनंद हा अविनाशी स्वरूपाचा असावा आणि त्याच्यात दुःखाचा यत्किंचितही संबंध नसावा, अशी स्थिती त्याला अपेक्षित आहे. म्हणजे ही उच्चतम स्थिती ही सर्वांना अपेक्षित आहे. परंतु अशा प्रकारची स्थिती आहे किंवा नाही, अथवा असणे संभवनीय आहे किंवा नाही, असल्यास त्या स्थितीची प्राप्तीची साधने काय, आणि याचे ज्ञान मनुष्यबुद्धीत स्वभावतः असलेले दिसत नाही व असणे शक्यही नाही. आता सगळ्या पुरुषांना ही उच्चतम स्थिती काय आहे, अपेक्षित आहे, परंतु अनुभव तर नाही. मग अशी उच्चतम स्थिती आहे किंवा नाही, त्याबरोबर म्हणजे ही एक शंका येऊ शकते. बरोबर, त्याबरोबर ही जर उच्चतम स्थिती असेल तर ती कशी प्राप्त करून घ्यायची, कोणत्या साधनाने प्राप्त करून घ्यायची, अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण होणं संभवनीय आहे. आणि सगळ्या लोकांना ह्या स्थितीच्या प्राप्तीची काय साधने, तर स्वतः तर अनेक प्रयत्न केले, स्वतःचं मनोबल, बुद्धिबल, शारीरबल योजून, कधी कधी शास्त्राचं साह्य घेऊन, विहित कर्म करून, कधी कधी शास्त्राचं साह्य न घेता आपल्या बुद्धीनं या ठिकाणी निषिद्ध कर्माच्या द्वाराही ते सुख, अविनाशी सुख मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तरी ते सुखाची अनुभूती त्याला आली नाही. म्हणून त्याला असं वाटतं की ही स्थिती तर अपेक्षित आहे, परंतु त्या स्थितीच्या प्राप्तीचं साधन काय, आणि हे ज्ञान मनुष्य बुद्धीमध्ये कधीही येत नाही. आतापर्यंत सगळ्या लोकांनी प्रयत्न केला, पण कोणत्याही मनुष्याला आपल्या स्वबुद्धीच्या बलावर अशा प्रकारचं अविनाशी सुख आणि ज्याच्यामध्ये दुःखाचा यत्किंचित लेश नाही असं दुःख संबंधरहित सुख त्याला प्राप्त झालं असं कुठेही दिसत नाही. मग आता यासाठी या साधनाचं ज्ञान तर आपल्याला नाही. मग ह्या वेळेला त्याला असं वाटतं की जे मनुष्याच्या बुद्धीस अज्ञात असते त्याचे त्यास ज्ञान करून देणे हे शास्त्राचे शास्त्रत्व. आता हे जे ज्ञान आहे अज्ञात, आपल्याला उच्चतम स्थिती अजून अज्ञात आहे, तिचा आपल्याला यथार्थ ज्ञान किंवा अनुभव किंवा साक्षात्कार झालेला नाही. शिवाय तिची साधनं आपण जरी केली तर ते स्वतःच्या बुद्धीने केलेल्या साधनांना ते यश येऊन ते सुख प्राप्त झालेलं नाही. मग अशा वेळेला हे सुख प्राप्त कशाने होईल, ही कृतकृत्यता किंवा कृतार्थता किंवा दुःख संबंध रहित अविनाशी सुख किंवा त्याला निरतिशय सुख मला कशाने प्राप्त होईल अशी जिज्ञासा त्याच्या अंतःकरणामध्ये असणं संभवनीय आहे. आणि त्या जिज्ञासेची पूर्तता तर स्वतःच्या स्वबलाने होत नाही. मग अशा वेळेला एकमेव अद्वितीय एकच उपाय आहे की त्याने शास्त्राला शरण जाणं. शास्त्र काय करतं, मनुष्याच्या ठिकाणी त्याला जी प्राप्त झालेली बुद्धी आहे, जे ज्ञानाचं साधन आहे, त्या बुद्धीच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा नावाचे 4 दोष असतात. त्यामुळे त्या बुद्धिदोषामुळं त्याला स्वतःला हे यथार्थ ज्ञान होत नाही. अशा वेळेला
त्या मनुष्याला किंवा त्या जिज्ञासूला शास्त्राचं साह्य घ्यावं लागतं. कारण शास्त्रच एक असं प्रमाण आहे की जे मनुष्याला अज्ञात असतं त्याचं ते ज्ञान करून देतं. म्हणजे अज्ञाताचं ज्ञापन, आपलं अज्ञात वस्तूचं ज्ञान करून देणारं कोण आहे? शास्त्र आहे. अज्ञात ज्ञापकत्वम, अज्ञानाचं ज्ञापन किंवा ज्ञान करून देणं, जे मनुष्याच्या बुद्धीला अशक्य आहे किंवा मनुष्याच्या बुद्धीला अज्ञात आहे, त्या मनुष्याच्या बुद्धीला अज्ञात असणाऱ्या पदार्थाचं ज्ञान कोण करून देतं? शास्त्र करून देतं. प्रत्यक्षेन अनुमित्याचं, प्रत्यक्ष प्रमाणाने आणि अनुमान प्रमाणाने यत्तु उपायो न बुद्धते, प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाने त्या सुखाच्या प्राप्तीचा उपाय जेव्हा आपल्याला प्राप्त होत नाही किंवा जाणला जात नाही त्यावेळेला येनम विदंती वेदेन, हा उपाय तस्मात वेदस्य वेदता, वेदाला वेदता म्हणजे ज्ञान करून देण्याचं साधनत्व किंवा अविनाशी सुख प्राप्तीचं साधनाचं ज्ञान करून देण्याचं कोणाचं ठिकाणी आहे? हे वेदाच्या ठिकाणी आहे. म्हणजे जे मनुष्याला प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाने ज्याचं ज्ञान होत नाही अशा वस्तूचं ज्ञान फक्त वेद किंवा शास्त्र, ते शंसनात शास्त्रमिती उच्चते, त्याचा उपायाचं निरूपण किंवा कथन करतं. म्हणून तेच त्याचं वेदत्व आहे. का मनुष्याच्या बुद्धीला भ्रम, प्रमाद, करणा, पाठव किंवा विप्रलिप्सा या दोषामुळं ज्या अज्ञात पदार्थाचं ज्ञान होत नाही त्या वस्तूचं ज्ञान शास्त्र करून देतं. त्याच्या साधनाचं पण ज्ञान शास्त्रच करून देतं. ही उच्चतम स्थिती आहे हेही पण शास्त्रच सांगतं आणि त्या उच्चतम स्थितीच्या प्राप्तीचा उपाय ते देखील शास्त्र सांगतं. हेच शास्त्राचं शास्त्रत्व किंवा वेदाची वेदता आहे. जे मनुष्याच्या बुद्धीस अज्ञात असते त्याचे त्यास ज्ञान करून देणे हे शास्त्राचे शास्त्रत्व. वेदांत शास्त्र अशा प्रकारची उच्च स्थिती असल्याचे सांगून त्या स्थितीचं मोक्ष असे म्हणते. आता ही उच्च स्थिती आहे की नाही, तर ही उच्च स्थिती अस्तित्वात आहे, संभवनीय आहे, म्हणजे ती निश्चित आहे असं सांगतं. आणि तिच्या प्राप्तीचं साधनही कोण सांगतं? वेद सांगतो. आणि त्या उच्च स्थितीचं दुसरं नाव काय आहे? मोक्ष असं तिला म्हणतात. ज्याला तुम्ही म्हणता ना दुःख संबंध रहित सुख किंवा परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, ही जी तुमची इच्छा आहे ह्या इच्छेची पूर्तता करून देण्याचं साधन सांगणारं कोण आहे? वेद आहे. आणि म्हणून वेद त्या स्थितीलाच दुसरं एक नाव देतो, ते नाव आहे मोक्ष, ज्याच्यामध्ये दुःख संबंध रहित सुखाची उपलब्धी होते त्याला म्हणतात मोक्ष. वेद त्याला मोक्ष असं म्हणतो. दुःख संबंध रहित परमानंद रूप एक वस्तू आहे, तिला शास्त्रात ब्रह्म अशी संज्ञा आहे. आता जी उच्च स्थिती सांगितली ती अशी सांगितली की दुःख संबंध रहित सुख ही परमोच्च स्थिती, तिला मोक्ष असं म्हणतात. आता दुसरं सांगतात की जगामध्ये अशी एक वस्तू आहे की ती दुःख संबंध रहित सुख हे तिचं स्वरूप आहे. हे तिचं स्वरूप आहे. तर ही वस्तू कोणती आहे? तर तिचं दुसरं नाव काय आहे? ब्रह्म. आता दुःख संबंध रहित अविनाशी सुखरूप जी स्थिती आहे तिला पहिलं काय म्हटलं? मोक्ष. आता काय सांगतात? अशी दुःख संबंध रहित एखादी वस्तू असेल तर ती आपल्याला प्राप्त करायची, तिला वेदाने नाव काय ठेवलेलं आहे? ब्रह्म. दुःख संबंध रहित परमानंद रूप एक वस्तू आहे, तिला शास्त्रात ब्रह्म अशी संज्ञा आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे उच्च स्थिती, मोक्ष आणि ब्रह्म हे तिन्ही एकार्थवाची शब्द आहेत. याचाच अर्थ काय झाला की तुम्ही उच्च स्थिती म्हणा, त्याला मोक्ष म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, तिन्हींचाही अर्थ एकच आहे. म्हणजे एकाच अर्थाचे द्योतन करणारे किंवा कथन करणारे, प्रकाशन किंवा निरूपण करणारे हे शब्द आहेत. ज्याला तुम्ही अत्युच्च कोटीची स्थिती म्हणता त्याला इकडे आम्ही काय म्हणतो? ब्रह्म असं म्हणतो.
किंवा दुसरं नाव काय देतो, मोक्षात काय असतं, दुःख संबंध रहित सुख. ब्रह्म कसं आहे, मोक्ष दुःख संबंध रहित सुख, सुखरूप आहे की नाही. आणि उच्च स्थितीमध्ये काय असतं, दुःख संबंध रहित सुख. म्हणून हे सर्व शब्द एकार्थवाची आहेत, म्हणजे एकाच अर्थाचं आपल्याला द्योतन किंवा प्रकाशन करणारे, ज्ञान करून देणारे आहेत. अशा रीतीने मोक्षाचे स्वरूप शास्त्र प्रमाणाने निश्चित झाल्यानंतर त्या मोक्ष प्राप्तीची साधनेही शास्त्राने सांगितले आहेत असे आढळून येईल. आता मोक्षाचं काय स्वरूप आहे हे कोण सांगणार, शास्त्र. आणि त्या मोक्ष प्राप्तीचे साधनाचं निरूपण सुद्धा कोण करणार, शास्त्र करणार. अर्थात त्या मोक्षाची ज्यास इच्छा असेल त्याने त्याच्या प्राप्तीकरता साधन सामग्रीचा संग्रह करणे आवश्यक आहे. आता याचा अर्थ काय झाला की ज्या मनुष्याला अशा अविनाशी सुखाची इच्छा आहे, मोक्ष सुखाची, ब्रह्मसुखाची, उच्च स्थितीची इच्छा आहे, तर त्या पुरुषाला काय करावं लागेल, त्यांना शास्त्राचं सहाय्य घ्यावं लागेल. पण शास्त्राचं सहाय्य घेताना त्याला काय व्हावं लागेल, साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल. ज्याला ह्या सुखाची खरी इच्छा आहे अंतःकरणामध्ये, तर तो पुरुष ह्या साधन चतुष्टय संपन्न म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न होईल की नाही. आणि संपूर्ण ह्या साधन चतुष्टयाने संपन्न होऊन त्यांनी काय केलं पाहिजे, शास्त्र चिंतन केलं पाहिजे. म्हणजे त्या शास्त्रामध्ये ह्या उच्च स्थितीचंही निरूपण केलेलं आहे आणि ती कशाने प्राप्त होईल, ह्या साधनाचंही निरूपण केलं पाहिजे. अर्थात त्या साधनाने युक्त व्हायला पाहिजे. कोण व्हायला पाहिजे, त्याला मोक्ष पाहिजे असेल तर त्याने ह्या साधन संपत्तीने युक्त व्हायला पाहिजे. अर्थात त्या मोक्षाची ज्यास इच्छा असेल त्याने त्याच्या प्राप्तीकरता साधन सामग्रीचा संग्रह करणे आवश्यक आहे. त्याने त्या साधनांचा सामग्रीचा संग्रह केलेला पाहिजे किंवा त्याचा अंगीकार केला पाहिजे. साधन सामुग्री म्हणजे आता ती साधन सामुग्री कोणती आहे, मोक्षाची जी साधन सामुग्री शास्त्राने सांगितली ती त्याने स्वतः त्याचा अंगीकार किंवा अनुष्ठान केलं पाहिजे. पण ही साधन सामुग्री कोणती आहे, तर या जन्मी किंवा पूर्वजन्मी विहित धर्मानुष्ठानाने अंतःकरण शुद्धी आणि उपासनेने अंतःकरणाची स्थिरता संपादन केलेली आहे. आणि आत्मज्ञानाची इच्छा असून विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ज्यास प्राप्त आहे तोच या वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी आहे. अशा अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले. आता असा कोण अधिकारी असला पाहिजे, तर त्यांनी या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केली असली पाहिजे. निष्काम उपासनेने अंतःकरणाची शुद्धी केलेली असली पाहिजे आणि निष्काम उपासनेने अंतःकरणाचं स्थैर्य त्यांनी प्राप्त केलेलं असलं पाहिजे. आणि त्याला मोक्षाची इच्छा असली पाहिजे आणि त्या मोक्षाच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी लागणारी सामुग्री म्हणजे नित्यानित्य विवेक, वैराग्य, शमदमानी म्हणजे शमदम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा आणि काय उपराम ह्या समाधी, षटकानी आणि मुमुक्षत्वाने तो युक्त असला पाहिजे. आणि असा जर पुरुष असेल तर तो ह्या वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे असं सांगितलं. यामध्ये झालं काय, ह्या परिच्छेदामध्ये वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण आहे हे सांगितलं, अधिकाऱ्याची सिद्धी सांगितली. अशी साधन संपत्ती ज्याच्याजवळ नसेल तो या वेदांत शास्त्राचा अधिकारीच नाही. आता समजा एखाद्याजवळ ही साधन चतुष्टय संपन्नता नसेल आणि त्याची बुद्धी किती तीक्ष्ण असेल, मोक्षाची इच्छा असेल, तरी सुद्धा त्याला फल मिळेल का? कारण ह्या मोक्षरूपी फलाचा अधिकारी सांगितलेला आहे. कोण अधिकारी सांगितलेला आहे, तर साधन चतुष्टय संपन्न असलाच पाहिजे. पूर्वी त्यांनी कर्म उपासना, निष्काम कर्म निष्काम उपासना केलेलीच असली पाहिजे. त्याद्वारा त्यांनी मलविक्षेप दोषाची निवृत्ती केलेली आहे. अजून आवरण दोष बाकी आहे आणि तो आवरण दोष निवृत्त करण्यासाठी तो प्रयत्नशील झालेला आहे. आणि त्यासाठी शास्त्राने सांगितलेला अधिकार सिद्ध करण्यासाठी समाधी, विवेक, वैराग्य ह्या साधन चतुष्टयाने तो संपन्न आहे. तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. आता आणि ही साधन चतुष्टय संपन्न नसली तर तो ह्या ग्रंथाचा अधिकारी नाही. ह्या ग्रंथाचं फल कधी मिळेल,
हा ग्रंथ वाचून मिळेल का अधिकाऱ्यांनी चिंतन केलं तर मिळेल? कारण अधिकारी आणि फल यांचा काय आहे? संबंध आहे. अधिकारी कोण आहे? प्रापक आहे. आणि मोक्षरूपी फल काय आहे? प्राप्य. मग अधिकारी आणि फल यांचा कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. अनधिकाऱ्याला या ग्रंथाचा अधिकार नाही. वेदांत शास्त्राचा तो अधिकारी नाही, म्हणजे हा ग्रंथ कसला आहे? वेदांताचा आहे, म्हणून ह्या ग्रंथाचा किंवा वेदांताचा तो अधिकारी नाही. आता दुसरा परिच्छेद आहे, याच्यामध्ये हे दोनच परिच्छेद आहे. ह्या दुसऱ्या परिच्छेदाचं नाव आहे जगताच्या अनादित्वाविषयी विचार. आपण पाठीमागे पाहिले जगत कसं आहे? अनादी आहे. म्हणजे त्याच्या उत्पत्ती अनादी म्हणणं त्याच्या उत्पत्तीचा काल सांगता येतो का? सांगता येत नाही. म्हणून जगताच्या अनादित्वाविषयी विचार. आता त्यांनी एकदम स्पष्टपणे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, चांगलं बघा. जगताच्या अनादित्वाविषयी काही लोकांचे असे म्हणणे आहे की जगताला केव्हा तरी आरंभ असलाच पाहिजे. आता हा सिद्धांती काय म्हणतो? जगत हे काय आहे? अनादी. कसं अनादी आहे? तर प्रवाह रूपाने अनादी आहे असं पाठीमागं सांगितलं. तर ते म्हणतात ह्या अनादित्वाविषयी लोकांना शंका येते. काय शंका येते? कोणताही पदार्थ जेव्हा प्रतीतीला येतो तेव्हा तो उत्पन्न झालेला असला पाहिजे, म्हणजे त्याचा आरंभ झाला, बरोबर ना? उत्पन्न झाला, मग तो दिसायला लागला. मग जगत जेव्हा आपल्याला दृश्य रूपाने प्रतीतीला येतं, याचा अर्थ जगताला अनादी म्हणता येणार नाही. जगताचाही आरंभच कधीतरी झालेला आहे असं सामान्य लोकांना वाटत राहतं. जगताच्या अनादित्वाविषयी काही लोकांचे म्हणणे असे आहे की काही म्हणजे ज्यांना शास्त्र संस्कार नाहीत ते लोकांचं म्हणणं आहे की जगताला केव्हा तरी आरंभ असलाच पाहिजे. हे म्हणणे साधारण मनुष्यबुद्धीच्या आटोक्याबाहेरचे नाही, ते कोणासही कबूल करावे लागेल, यात शंका नाही. हे जर सामान्य माणूस म्हणत असला तर सामान्य माणसाचं हे म्हणणं काय आटोक्याबाहेरचं असं नाही, ते म्हणजे योग्यच आहे. कारण सामान्यपणे कोणतीही वस्तू उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. जर जगत आपल्याला प्रतीतीला येतं तर त्या जगताचा आरंभ कधीतरी झाला असला पाहिजे. उत्पत्ती मानली म्हणजे प्रथमच्या जगतात उत्पत्ती संस्कार कारण कुठून आणणार ही लोकांची सरळ शंका आहे. आता तुम्ही मग जगाची उत्पत्ती एकदा मानली की तुम्ही तर सांगता पदार्थाच्या उत्पत्तीला कारण काय आहे? पूर्वसंस्कार आहे की नाही? मग तो पूर्वसंस्कार आहे तर त्या संस्काराला कारण कोण? तर तुम्ही सांगितलं काय? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार, बरोबर ना? मग त्या ठिकाणी पूर्वीचा संस्कार ज्या वेळेला प्रथम जगत उत्पन्न झालं त्यावेळेला ह्या जगताला संस्कार कुठून आला असं तुम्हाला म्हणता येईल. म्हणून प्रथमच्या जगताच्या उत्पत्तीस संस्कार कारण कुठून आणणार ही लोकांची सरळ शंका आहे. की ज्या वेळेला एक तर जगत ज्या प्रतीतीला उत्पन्न झालं असलं पाहिजे, आणि मग त्या उत्पत्तीला जगताच्या उत्पत्तीला जेव्हा प्रथम जगत उत्पन्न झालं तेव्हा त्याच्या उत्पत्तीचा संस्कार कुठून आला अशा प्रकारची शंका साधारणपणे सर्व लोकांना वाटतं. तेव्हा तिचे समाधान काय? तेव्हा मग या शंका पहिला संस्कार आला कुठून? ज्या वेळेला प्रारंभ झालं जगत त्या संस्कार आला कुठून म्हटलं तर वेदांत काय सांगतो? त्याच्या पूर्वीच्या पासून. पण मग पहिल्यांदा जेव्हा प्रारंभ झालं तेव्हा त्याचा संस्कार आला कुठून? कारण संस्कार तर पूर्वीपासून आला पाहिजे, आणि तसा पूर्व संस्कार तर नाही, कारण ते पहिल्यांदाच उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळं हा संस्कार कुठून आला असा प्रश्न जेव्हा सामान्य मनुष्य वेदांताला विचारतो तेव्हा वेदांत उत्तर काय सांगतो? तर म्हणे जगत अनादी आहे. वेदांत सांगतो का प्रथम जगत उत्पन्न झालं असं सांगता येत नाही. हे जगत कसं आहे? अनादी आहे. म्हणजे ते जगताला इथाचा अनादी शब्दाचा अर्थ असा करता येईल ना, ज्याला प्रथम उत्पत्ती सांगता येत नाही. मग याचं उत्पत्तीचं कारण कोण आहे हे काही सांगता येत नाही, कारण जगत कसं आहे? अनादी आहे. त्यांनी मागे सांगितलं की वेदांत 6 गोष्टींना काय म्हणतो? अनादी म्हणतो. हे वेदांताचं काय आहे? गृहीत कृत्यच आहे. 6 पद षडास्माकम अनादया, अनादी आहेत. तर त्याच्यामध्ये हे जगत सुद्धा प्रवाह रूपाने अनादी आहे. आज तशाच ह्या 6 गोष्टी म्हणजे कोणत्या? ब्रह्म अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्म आणि माया यांचा संबंध अनादी आहे, जीव अनादी आहे,
आहे, ईश्वर अनादी आहे, जीव आणि ईश्वर यांचा भेद अनादी आहे, अशा 6 गोष्टी या ठिकाणी मानलेल्या काय माया सांगितलं, माया ब्रह्म. तर ह्या 6 गोष्टी अनादी आहे. तर ते काय म्हणतात की वेदांती काय सांगतो की हे जगत अनादी आहे. म्हणजे काय आहे, याला जगताचा आरंभ तर ज्यात जगत प्रतीतीला आहे तर त्याचा आरंभ झालेला आहे, पण याला सांगता येत नाही. आरंभ याला सांगता येत नाही. जगताचा आरंभ केव्हा झाला आणि त्याला संस्कार कुठून आला हे सांगता येत नाही. म्हणून वेदांताचं काय आहे, एक ठोस उत्तर आहे की तो लगेच म्हणणार की हे अनादी आहे. अनादी यांनी धरलेलं गृहीत कृत्य सांग. जग अनादी म्हटल्यावर मग पहिला संस्कार कोणता म्हणता येईल का आपल्याला? मानता येणार नाही. म्हणून यांनी हे उत्तर दिलेलं आहे. ज्यावेळी वेदांत्यांना अशा प्रकारच्या शंकांचे समाधान सांगता येत नाही त्यावेळी ही मुस्कटदाबीची उत्तरे वेदांती देत असतात. तोंड बंद करायचं झालं, अरे पहिला संस्कार कुठून आला असा आमचा प्रश्न आहे. यांनी काय केलं, हे अनादी आहे. अनादी आहे म्हटलं म्हणजे आमचं तोंड बोलायचं काय झालं, बंद झालं. मग आम्हाला विचारता येईल का जगताचा पहिला संस्कार कुठून आहे? कारण पहिला संस्कार नाही, ते कसं आहे, अनादी आहे. त्यावेळी ही मुस्कटदाबीची उत्तरे वेदांती देत असतात. वेदांत ज्ञानी म्हणजे पूर्ण ब्रह्मज्ञानी वाटेल तसे आचरण का करतो, त्याला उत्तर तसे त्याचे प्रारब्ध आहे म्हणून. आता अजून एक प्रश्न नेहमी हा, जे लोक वेदांताच्या विरुद्ध आहे ना ते लोक वेदांतावर जेव्हा टीका करतात तेव्हा पहिला जगतातला पहिला संस्कार कुठून आला असं विचारलं का उत्तर देता नाही आलं. जगत मुळी काय आहे, अनादी आहे असं उत्तर देतात. आता ज्ञानी पुरुष जो आहे तो ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो पूर्व संस्काराप्रमाणे कर्म करतो. मग त्याचं जसं प्रारब्ध असेल, जे प्रारब्ध फल देण्याला सन्मुख झालेलं आहे त्याप्रमाणे त्याला फलभोग व्हावा अशाच प्रकारचं त्यानं काय म्हणतात, माऊलीने सांगितलं की बुद्धी होणारा भोग्यते तरी शुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारिखी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय हा. तर त्यांना विचारलं की वेदांत एखाद्याला वेदांताचं ज्ञान झालं तर वेदांताचं ज्ञान झाल्यानंतर त्या पुरुष त्याचा आचार कसा असतो, तो कसा वागतो, कसा राहतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितही किम प्रभाषेत किमाशित व्रजेत किम, असं जर उत्तर दिलं तर वेदांती काय सांगतो, त्याचं जसं जसं प्रारब्ध असेल तसा तो वागतो. आता वेदांताचं ज्ञान झालेले कोण आहे, शुकमुनींना झाले की नाही, जनकाला झाले की नाही, रामाला झाले की नाही, कृष्णाला झालं की नाही, हे सगळे ज्ञानीच आहे ना. पण त्यांचं वर्तन किंवा त्यांचा व्यवहार सर्वांचा सारखा आहे का, नाही. शुक काय कृष्ण भोगी आणि शुक त्यागी आणि राजनेव जनक राघव वशिष्ठ कर्म करताच आणि सर्व इथे ज्ञानीना हा समाहा, सर्व ज्ञानी समानच आहेत. त्यांच्या योग्यतेमध्ये कोणताही तरतम भाव नाही. कृष्ण भोग घेतो, शुकमुनी जे ते त्याग करतात. वशिष्ठ आपलं रामप्रभू आणि जनक राज्य करतात, आहे की नाही. आणि वशिष्ठ काय करतो, पौरोहित्य करतो. आणि सगळे ज्ञानींचं काय आहे, सारखं. का बरं त्यांची कर्म वेगवेगळी, प्रत्येक आपल्या प्रारब्धानुरूप कर्म करतात, असं हे वेदांताचं ठरलेलं उत्तर आहे. वास्तविक ज्ञान जर एक आहे, ते ज्ञान सर्वांना सारखंच झालेलं आहे, तर त्यांच्या ज्ञानोत्तर जीवनामध्ये सर्वांची लक्षणं काय असली पाहिजे, सारखीच असली पाहिजे. परंतु ते म्हणतात की त्याचं काही नाही, त्याला प्रारब्ध असेल तर त्या प्रारब्धाचा भोग व्हावा, या रीतीनं त्याच्याकडून कधी निषिद्ध कर्म घडेल, कधी विहित घडेल. त्या ठिकाणी को विधी को निषेध निस्त्रैगुण्ये पथी विचारताम, ह्या निस्त्रैगुण्य त्रिगुणाच्या अतीत असं वेदांत ज्ञान झाल्यानंतर त्याचं जीवन जे आहे ते प्रारब्धानुरूप असतं, असं उत्तर देऊन वेदांती मोकळे होतात. निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगद उत्पत्तीचा विकार कसा उत्पन्न झाला, त्याला पुन्हा उत्तर अनादी मायेने. आता तिसरं एक असतं की ते काय म्हणतात, जन्माद्यस्य यतः, हे सगळं जग उत्पन्न कोणापासून झालं, ब्रह्मापासून झालं.
ब्रह्मापासून झालं. ब्रह्म कसं आहे तर ते नित्य निर्विकार असंग आहे असं सांगतात. आणि जगत कशापासून उत्पन्न झालं? यतो आयमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति येन प्रयन्त्या अभिसविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति असं उत्तर देतात की ज्याच्यापासून जग उत्पन्न झालं, ज्याच्यामध्ये स्थित आहे, ज्याच्यामध्ये लीन होतं ते तू जाण आणि त्याला ब्रह्म असं म्हणतात. असं ब्रह्म आहे असं सांगतात. आणि एकदा ब्रह्म असंग निर्विकार असंही पण सांगतात. असंगो ही अयम पुरुषा, हा पुरुष म्हणजे हे ब्रह्मतत्व असंग आहे. आणि जग कसं उत्पन्न झालं म्हणतात तर ब्रह्मापासून झालं म्हणतात. अहो असंग निर्विकार जर ब्रह्म असेल त्याच्यापासून काय उत्पन्न होईल का? जगत होणार नाही. पण यांचं उत्तर ठरलंय. मग त्यांना म्हणलं असं कसं होईल? असंग निर्विकार ब्रह्मापासून हे विकारी जगत कसं उत्पन्न झालं? तर ते म्हणतात मायेपासून झालं. यांना काय उत्तर सांगता आलं नाही का? ते काय सांगतात? मायेमुळं झालं. ज्ञानी पुरुषाच्या वर्तनात भिन्नता का? त्यांचं उत्तर ठरलेले प्रारब्ध. हे प्रारब्धानुरूप ज्ञानी पुरुष वर्तन करतो. असंग ब्रह्मापासून जगत कसं उत्पन्न झालं? का मायेमुळं होतं असं एक त्यांचं उत्तर ठरलेलं आहे. आणि आताच अगोदरचं सुरुवातीचं प्रश्न कोणतं उत्तर सांगितलं की जग हे जगामध्ये उत्पत्तीचा पहिला संस्कार कुठून आला असं विचारलं का? ते म्हणतात जग हे अनादी आहे. मग एक अनादित्व सांगणं, माया सांगणं, बरोबर ना, आणि एक प्रारब्ध सांगणं, हे त्यांचं काय आहे? ठरलेली उत्तरं आहेत. वास्तविक खरं काय आहे? यांना उत्तर याची सांगता येत नाही. पण मग आमचं तोंड बंद करण्यासाठी जगत म्हटलं की लगेच प्रवाह रूपाने अनादी. ज्ञानीपुरुषाचं वर्तनात भेद का? तर ते त्याचं प्रारब्ध. ब्रह्मापासून जगत उत्पन्न झालंच कसं? तर ब्रह्माचा आणि मायेचा काय झाला? संबंध. मायेच्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेच्या द्वारा हे जग उत्पन्न झालं अशी यांची ठरलेली उत्तर आहेत. जर शरीर आत्मनाशी अविद्यामुळे तो इथं वावत पंचमहाभूतामध्ये वावत काढतो, पंचमहाभूतापासून शरीर मिळते, त्यावेळेस शरीर पडते. म्हणजे आपण विवेक करणं कर्म केलं तर स्वर्गाची भोग भविष्यात मग तो आत्मदायी कसा असतो, वर तिथे भोग कशी मिळतात, कसे भोग असते. हे जे भोग होतो ना तो आत्म्याला भोग मानलेला नाही, तो सूक्ष्म शरीराला मानलेला आहे. तर शरीर शरीर इथं पडतं, हे स्थूल शरीर इथं पडतं. पण स्थूल मरण कशाला म्हणतात आणि जन्म कशाला म्हणतात याचं मूळ स्वरूप लक्षात घ्या. हे स्वरूप फक्त आपल्या वेदांताने जितकं स्पष्ट रीतीनं सांगितलंय, जगात अजून जन्म म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय अशी कोणत्याही दार्शनिकाला म्हणजे पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य कोणाला स्पष्टीकरण सांगता आलं नाही. ते निर्दोष स्पष्टीकरण फक्त वेदांतांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मनुष्य मरतो म्हणजे काय? तर ह्या स्थूल शरीराला सोडून आत्मा तर जात येत नाही. स्थूल शरीर तर इथं मरतं. जातं कोण? तर तो जातो त्याला अतिवाहिक देह म्हणतात, सूक्ष्म शरीर म्हणतात, वासनात्मक देह म्हणतात, किंवा त्याला लिंग शरीर असं म्हणतात, किंवा त्याला काही आता नाव सांगितलंय अतिवाहिक देह असं योग वासिष्ठामध्ये म्हटलेले. तर ह्या स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडून जाणं याला मृत्यू असं म्हणतात. आणि सूक्ष्म शरीराने स्थूल शरीरात प्रवेश करणं याचं नाव जन्म असं आहे म्हणतात. मग लागेल का नाही संगती? तुम्ही केलेलं कर्म जे आहे तर ते हा देह तर इथं पडला, ज्या देहाने कर्म केली, परंतु ते संस्कार कुठं साठवलेले राहतात? अंतःकरणात, सूक्ष्म शरीरात. आणि जातो कोण? ते सूक्ष्म शरीर. आणि त्यांनी केलेले जी कर्म आहेत त्या कर्माच्या अनुरूप फल भोग देणारी जी योनी ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेली आहे त्या योनीला हा हे सूक्ष्म शरीर काय म्हणतं? मी आहे असं म्हणतं. याला म्हणतात जन्म झाला. आणि ज्या वेळेला ह्या शरीराला ते सोडून जातं त्यावेळेला त्याला काय म्हणतात? मरण असं म्हणतात. मग हे जे भोग व्हायचे केलेल्या पाप पुण्याचे हे आत्म्याला होतील का स्थूल शरीराला होतील? सूक्ष्म शरीराला होते का? सूक्ष्म शरीराचे ते धर्म आहे. भोक्तृत्व हा धर्म कोणाचा आहे? अंतःकरणाचा, सूक्ष्म शरीराचा आहे.
त्या सूक्ष्म शरीरामध्ये घटक किती आहेत? तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी, एवढे याच्यामध्ये घटक आहेत, आहे की नाही? एवढे घटक आहे त्याच्यामध्ये, किंवा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, एवढी 19 तत्व आहे. ह्या 19 तत्वांना म्हणतात सूक्ष्म शरीर. स्थूल शरीराला सूक्ष्म शरीर सोडून दुसऱ्या योनीमध्ये जातात. ठीक आहे, काही दुसरं म्हणायचं काय? तर आता सांगतात निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा उत्पन्न झाला, त्याला पुन्हा उत्तर अनादि मायेने. त्यांना लगेच उत्तर, त्या बरं उत्तर द्यायला त्यांना वेळ नाही लागत, झालं की त्यांना डोकं खाजावं लागत नाही, कारण परंपरेने चालू आलंय. जगताचा प्रारंभ विचारला की अनादि जगत हे असं सांगायचं, आहे की नाही? ज्ञानी पुरुषांच्या वर्तनाविषयी विचारलं का जसं त्यांचं प्रारब्ध असेल तसं ज्ञानोत्तर जीवनात त्यांचा व्यवहार किंवा वर्तन होतं. आणि ब्रह्मापासून जगत कसं उत्पन्न झालं का माया. असं आहे की यांना काही जर सांगता आलं नाही तर असं वेदांतामध्ये असं सांगितलेलं पण आहे ना, की जेव्हा आपल्याला एखाद्या कारण मीमांसा सांगता येत नाही, हे कशामुळे झाले म्हणायचं? मायेमध्ये. कारण माया कशी आहे? अघटित घटना पटीयशी, आहे की नाही? आपल्याला स्वप्नात हे कधी होते का? आपल्या दररोजच्या जीवनात प्रेत जे आहे, बरोबर आहे ना, ते प्रेत जे आहे ते प्रेत जर झालं तर त्या कधी ते स्वतः मडकं धरून पुन्हा पुढं चालतंय का? हा, चालत नाही. स्वप्नात होऊ शकतं का? नाही. स्वप्नात तो माणूस काय म्हणतो की मला रात्री मी मरण पावल्याचं स्वप्न बनलं. काय आश्चर्य की त्या ठिकाणी सगळे लोक जमा झाले, हरे राम काय तर जप चालला होता आणि मी पुढे मडकं धरूनही मीच चाललो होतो, आहे की नाही? तर मिथ्या पदार्थात असं काही पण घडू शकतं, तसं अज्ञानामध्येही घडू शकतं. अनादि, प्रारब्ध, माया ही उत्तरे देणे म्हणजे पर्यायाने ह्याचे उत्तर आम्हाला सांगता येत नाही, पण ह्याचे पुढे तुम्ही काही बोलू नये असे सांगण्यासारखे आहे. आता खरं तर याचा अर्थ काय झाला? ही उत्तर देणं म्हणजे काय? आम्हालाही उत्तर माहीत नाही असंच सांगायचंय. आणि दुसरी भाग काय आहे की पण तरी सुद्धा तुम्ही याच्या पुढे बोलू नये, कारण अनादि म्हटलं ते बोलणं खुंटलं. काय 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 बोलता येत नाही. पहिला संस्कार जगताचा कुठून आला? प्रथम जे जगत उत्पन्न झालं त्या ठिकाणी संस्कार आला कुठून? असं अनादि म्हटलं तर बोलणं तुमचं बंद झालं, तुम्ही बोलायचं नाही. पण तुम्ही काय असं कसं काय म्हणता? कधीतरी जगत उत्पन्न, कोणताही पदार्थ उत्पन्न झाला, प्रतीतीला आला की तो उत्पन्न झाल्याशिवाय होत नाही. जगत सुद्धा उत्पन्न झालेलंच असलं पाहिजे. पण अनादि म्हटल्यावर तुम्ही तुझं तोंड बंद झालं ना, आहे की नाही? आणि खरं सांगू का की आम्हाला याचं उत्तर माहीत नाही, पण तू पुढं बोलू नये म्हणून आम्हाला एक शब्द सापडला, त्याला अनादि असं म्हटलं. ह्याच्याविषयी ज्ञानीपुरुषाच्या विषयी त्याच्या काय ज्ञानोत्तर जीवनाची संगती सांगताना कसं वागावं हे आम्हालाही सांगता येत नाही, पण तो वेगवेगळे वागताना दिसतात म्हणून आम्ही त्याला नाव काय दिलं? प्रारब्ध. असं तुमच्या म्हणण्याचा हा त्याला टोचून बोलतो, म्हणजे की असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की आम्हाला उत्तर माहित नाही पण तुम्ही यापुढे बोलू नये म्हणून आम्ही ही अनादि, माया किंवा प्रारब्ध ह्या शब्दांचा प्रयोग करतो. अनादि, प्रारब्ध, माया ही उत्तरे देणे म्हणजे पर्यायाने ह्याचे उत्तर आम्हाला सांगता येत नाही, पण याचे पुढे तुम्ही काही बोलू नये असे सांगण्यासारखे आहे. यापेक्षा याचे उत्तर आम्हाला देता येत नाही असे आपले अज्ञान कबूल करणे चांगले. स्वामी महाराजांनी एक दृष्टांत सांगितला की एक मनुष्य होता आणि खूप त्याला जिज्ञासा होती, परमात्म्याच्या आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे म्हणून त्याने अगदी पायाला भुवरे बांधून अनेक संप्रदायातल्या आचार्यांची भेट घेतली, अनेक प्रकारची साधना केली, परंतु त्याला काही ते साक्षात्कार झाला नाही. तेव्हा एकदा तो तथाकथित एका गुरुला शरण गेला. त्यांनी सांगितलं एकदम सोपं आहे, नाक कापलं की भगवान परमात्मा भेट देतो, असं हे साधन. मग त्याच्यामध्ये त्यांनी नाक कापल्यावर त्याला काही ते बोलला नाही, बोलता त्याला देव काय भेटला नाही. मग त्या गुरुनी जी परंपरा होती
त्या गुरूंनी सांगितलं की माझं नाक कापलं मला देव भेटला, त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं माझं नाक कापलं मला देव भेटला. ही परंपरा होती. आता याचं मात्र नाक कापलं तरी याला काही देव भेटला नाही. मग तो तसाच गेंगाना बोलत गेला, मला तर अजून भेटलाच नाही. मग त्यांनी सांगितलं गब्बस म्हणे, तू असं म्हणायचं नाही, काय नाक कापलं का देव भेटतो असंच म्हणायचं असतं म्हणे. त्यांनी सांगितलं म्हणून नाही तर आपला संप्रदाय जीवित राहणार नाही. त्या संप्रदायाचं नाव आहे नाककटे संप्रदाय. नाक कापलं की तसं हे उत्तर देता येत नाही असं ते सांगतात. यापेक्षा याचे उत्तर आम्हाला देता येत नाही असे आपले अज्ञान कबूल करणे चांगले. पण खरं तर काय सांगायला पाहिजे त्यांनी, आम्हाला याचं उत्तर आम्हालाही माहीत नाही असं प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे. पण हे कबूल करत नाही. पण असा तोंड दाबून बुक्क्याचा मार नको, संयुक्तिक उत्तराची आम्हास आशा आहे. पण असं उगाच आमचं तोंड बंद करायचं, त्याला काय म्हणच आहे, तोंड दाबून बुक्क्याचा मार, बोलून तर द्यायचं नाही, मारायचं बुक्क्याने, असं तुम्ही करू नका. त्यापेक्षा संयुक्तिक त्या उत्तराला काहीतरी तुम्हाला उदाहरणं वगैरे देऊन, दृष्टांत देऊन, युक्ती सांगून मग तुम्ही आम्हाला हे उत्तर काहीतरी दिलं पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे अशी आमची आशा आहे. मग अशा वेळेला वेदांत त्याचं उत्तर देतो. काय वेदांत ह्या गोष्टीचं काय उत्तर देतो? ह्या शंकेचं समाधान. शंका तर लक्षात आली ना, आता शंकेचं समाधान. जोपर्यंत संप्रदायपूर्वक शास्त्र विचार केला नाही तोपर्यंत अशा शंका येणारच. तत्वविचारामध्ये जीवांना फसवून किंवा त्यांचे तोंड दाबून वाटेल ते सिद्धांत त्यांच्यावर लादण्यात सर्वज्ञ दयाळू शास्त्रकारात या शंकेखोरापासून काही मिळावयाचे नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट मान्य झाली म्हणजे जगताला अनादि म्हटले आहे ते संभवनीय आहे की नाही याचा आता विचार करू. आता ही शंका येते, परंतु शंका काय येते त्याच्याविषयी ते सांगतात. ही शंका येते कोणाला की संप्रदायपूर्वक शास्त्र विचार केला नाही तोपर्यंत अशा शंका येणार. काय आहे की आपण कोणतंही ज्ञान संपादन करत असताना त्याला शास्त्र आणि सुसंस्कृत अंतःकरण असलं पाहिजे. म्हणजे जर त्यांनी हा नुसतं शास्त्र घेतले आणि वाचलं की वेदांताचे ग्रंथ वाचले, न्यायाचे ग्रंथ वाचले, योगसूत्राचे ग्रंथ वाचले, पूर्वमीमांसेचे वाचले, हे कळत नाही. त्यांचा जो संप्रदाय आहे म्हणजे जी गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेनं त्यांना मिळालेलं ज्ञान अगोदर शास्त्राचं प्रामाण्य, युक्ती आणि अनुभूती याच्याद्वारा, म्हणजे शास्त्राचं प्रामाण्य त्याला श्रुती प्रमाण पण आहे, नंतर त्याच्या संबंधाने त्याचं मनन करण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्ती पण आहेत आणि स्वतः त्याची अनुभूती पण आलेली आहे. असं असेल तर त्याला काय म्हणायचं? संप्रदाय. सम्यक प्रददाती ना, जो आपल्याला यथार्थ वस्तूचा अनुभव करून देतो त्याला म्हणतात संप्रदाय. तेव्हा नुसतं शास्त्र नाही, त्या शास्त्राचा संप्रदाय काय आपण काय सांगतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, असं परंपरेनं ते ज्ञान आलेलं पाहिजे. तर ज्या लोकांना परंपरेचं ज्ञान नाही, जे स्वतःलाच काय समजतात, मी बुद्धिमान आहे, मला कोणाच्या शरणगतीची गरज नाही, मला ना शास्त्राची आवश्यकता, ना गुरुची, ना संतांची आवश्यकता, मला हे सर्व कळतं, असं जे लोक समजतात त्यांना या शंका येतात. ज्यांनी संप्रदायपूर्वक शास्त्र ग्रंथाचं अध्ययन केलं नाही त्याला ह्या शंका येतात. तत्वविचारात बरं दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जेव्हा आम्ही शास्त्राचा विचार सांगतो त्यावेळेला तुमच्यापासून आम्हाला काही मिळवायचं आहे का? वेदांत शास्त्र कशाला? लोकांचं संपूर्ण दुःखाची निवृत्ती करून, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून परमानंद प्राप्ती व्हावं म्हणून वेदांत शास्त्र किंवा वेदांत शास्त्राचे आचार्य हे तळमळत असतात. तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही आम्हाला काय द्या, तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्यांना तुकाराम महाराजांना तुमच्यापासून काय अपेक्षा आहे का? नाही, तुमच्या सुख व्हावेत तुम्ही, हीच त्यांची काय आहे? अपेक्षा आहे. मग आता त्यांना फसवून काय करायचे? गणपतीच्या बिंबीतून गार वारा येतो असं त्यांना सांगायचे का? अशी वंचना करायची का त्यांना? नाही. तत्वविचारामध्ये जीवांना फसवून किंवा त्यांचे तोंड दाबून वाटेल ते सिद्धांत
त्यांच्यावर लादण्यात सर्वज्ञ दयाळू शास्त्रकारास या शंकेखोरापासून काहीही मिळवायचे नाही, ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. त्यांना यांच्यावर आम्ही सांगतो की माया आणि ब्रह्म यांचा संबंध होऊन जगत उत्पन्न होतं. ज्ञानी पुरुष प्रारब्धाप्रमाणे वर्तन करतो. जगत हे अनादी आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा याच्या आपल्याला त्यांना आपल्यापासून काही मिळवायचंय का? त्यांना काहीच नाही. आम्हाला सुखाचं तुम्हाला शाश्वत सुख प्राप्त व्हावं एवढी त्या वेदांत शास्त्राची इच्छा आहे. त्यांना फसवून शंकाकारांना फसवून त्यांना काय बरं मिळवायचंय? अर्थात काही मिळवायचं नाही. ही गोष्ट पहिल्यांदा ही गोष्ट मान्य झाली म्हणजे जगताला अनादी म्हटले आहे ते संभवनीय आहे की नाही याचा आता विचार करू. आता ही गोष्ट जर आपल्याला मान्य झाली की बरोबर आहे बरं का, शंकेखोरापासून किंवा शंकाकारापासून या वेदांत शास्त्राला काहीही मिळवायचं नाही, हे एकदम निरपेक्षपणे आपल्या कल्याणाचं हे शास्त्र आहे असं एकदा मान्य केलं का मग आता जगताचा अनादित्व कसं हे तुम्हाला कळून घेता येईल. पण जर तुम्हाला संप्रदाय पुरस्सर अध्ययन केलेलं नसेल आणि स्वतःच्या बुद्धीवरच तुम्ही काही शंका करत असाल तर तुम्हाला ह्या शंका येतच जाणार आणि या शंकाचं आम्ही सांगितलेलं उत्तर तुमच्या बुद्धीवर आरूढ होणार नाही. म्हणून संप्रदायपूर्वक जर तुम्ही या संप्रदायात हे जे ज्ञान आहे हे श्रुती युक्ती आणि अनुभवाने सिद्ध झालेलं आहे, आपल्यालाही तोच आश्रय करावा लागेल. यासाठी जर तुम्ही श्रुती वचनांचा विचार करायला प्रवृत्त झाले आणि तेही कसं संप्रदायाच्या पद्धतीनं, तरच तुम्हाला ह्या शंकाची उत्तरं मिळतील. मग आता आमचं पहिलं जगत अनादी कसं ह्या शंकेचं समाधान तुम्हाला सांगतो. पण तुम्ही पूर्वग्रह दूषित भावना आहे आमच्याबद्दल ती टाकून दिल्याशिवाय होणार नाही. शंकाकारास प्रथम आम्ही असे विचारतो की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या पदार्थोत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे की नाही. नाही असे म्हणाल तर कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. पूर्वी काही नसताना जर कार्य उत्पन्न होते असे मानले तर माती वाचून घट झाला पाहिजे, दुधा वाचून दही झाले पाहिजे. कारण पूर्वी काही एक नसले तरी कार्य उत्पन्न होते असे तुमचे म्हणणे आहे. पण माती वाचून घट किंवा दुधा वाचून दही झाल्याचे कोणाचेही पाहण्यात नाही. याकरता कार्याच्या पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. आणि जर कार्योत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे असे म्हणाल तर त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्या तोंडानेच कबूल केले असे सिद्ध झाले. आता जो शंका करणारा आहे त्या शंका करणाऱ्याला परत काय करतात, उत्तर त्याला काही उत्तर विचारतात. काय विचारतात? पहिल्यांदा त्याला विचारतात की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते. कोणताही पदार्थ जेव्हा स्थूल रूपाने आपल्याला उत्पन्न झाल्याचा दिसतं किंवा प्रतीला येतो तेव्हा ते उत्पन्न होण्याच्या आधी तो पदार्थ असतो का नसतो? असतो. पण त्याचं स्वरूप व्यक्त असतं का अव्यक्त असतं? आता तुम्हाला तो व्यक्त रूपात पदार्थ दिसला, तो पदार्थ पूर्वी त्या सूक्ष्म रूपात कुठेतरी अस्तित्वात असतो. कारण असं आहे की शास्त्रामध्ये कोणताही पदार्थ जेव्हा आपल्याला प्रतीला येतो तर त्यावेळेला तो पदार्थ उत्पन्न झाला म्हणजे जायते म्हणजे उत्पन्न होतो आणि मग तो काय होतो अस्ति, मग तो पदार्थ आहे असा व्यवहार होतो. पण ह्याच बरोबर वेदांत शास्त्रामध्ये अगोदर अस्ति आणि मग काय जायते, जे असतं तेच उत्पन्न होतं. पण असतं कोणत्या रूपात? सूक्ष्म स्वरूपात असतं. कोणताही पदार्थ उत्पन्न होताना तो पूर्वी सूक्ष्म स्वरूपात असतो की नाही असं आम्ही तुम्हाला विचारतो. तुम्ही म्हणाल की त्या पदार्थोत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप अवश्य आहे की नाही. आम्ही तुम्हाला विचारतो कोणताही पदार्थ जर तो सूक्ष्म रूपात जर असला तरच तो स्थूल रूपात प्राप्त होईल. पण तुम्ही जर म्हणता की तो पदार्थ पूर्वी नव्हताच, हा कसा अमुक धपक्या उत्पन्न झाला, अगोदर त्याचं अस्तित्व नव्हतं असं जर तुम्ही म्हणाल तर कार्य उत्पन्न होणे शक्य कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. सूक्ष्म रूपात कोणतंही कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी ते सूक्ष्म रूपात जर नसेल तर तो पदार्थ उत्पन्न होऊ शकणार नाही.
पूर्वी काही नसताना जर कार्य उत्पन्न होते असे मानले तर माती वाचून घट झाला पाहिजे, दुधा वाचून दही झाले पाहिजे. आता पूर्वी जर नसताना जर उत्पन्न होतं तर मग आता घट तयार झाला, घटरूप कार्य आहे का नाही? ते पहिलं अगोदर सूक्ष्म रूपात कुठं होतं? मातीच्या रूपात होतं की नाही? बरोबर ना. आता दही जे दिसतं दही रूप कार्य ते अगोदर सूक्ष्म रूपात दुधामध्ये ते दही होतं की नाही? नसतं तर झालं असतं का? आता नाही. म्हणजे कोणतंही कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी ते त्याच्या सूक्ष्म रूपात असतं की नाही? असतंच असं मानलं पाहिजे. नाहीतर काय होईल? जर तुम्हाला माती नसताना सुद्धा काय झालं पाहिजे? घट तयार झाला पाहिजे, दूध नसताना देखील दही उपलब्ध झालं पाहिजे. याचाच अर्थ कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी सूक्ष्म स्वरूपात ते अगोदर अस्तित्वात असतं, असंच आपल्याला मान्य केलं पाहिजे. पूर्वी काही नसताना जर कार्य उत्पन्न होते असे मानले तर माती वाचून घट झाला पाहिजे, दुधा वाचून दही झाले पाहिजे. कारण पूर्वी काही एक नसले तरी कार्य उत्पन्न होते असे तुमचे म्हणणे आहे. कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी काहीच नसतं, ते कार्य एकदम उत्पन्न होतं. त्याला कोणत्याही प्रकारचं सूक्ष्म रूपात ते कार्य पूर्वी कारण रूपाने नसतं. लक्षात आलं ना? सूक्ष्म रूपाने ते कारण रूपाने ते नसतं असं जर तुमचं म्हणणं आहे. पण माती वाचून घट किंवा दुधा वाचून दही झाल्याचे कोणाचेही पाहण्यात नाही. आतापर्यंत तुम्हाला घट तर झाला आणि मातीत तर नव्हती, आहे की नाही? मातीत घट नव्हता किंवा माती नाही आणि घट झाला असं मानलं. आमचं म्हणणं काय? कोणतंही कार्य सूक्ष्म रूपात आपल्या कारणामध्ये राहत असतं आणि तेच कारण जेव्हा स्थूल रूपाने कार्यरूपाने त्या घटरूपाने आपल्याला दिसतं, परंतु ते अगोदर सूक्ष्म रूपात असतं. पण नाही असं मानलं तर माती कार्यपूर्वी सूक्ष्म रूपात नसतं तरी कार्य उत्पन्न होतं. तर असं जर तुम्ही मानलं तर मग दया वाचून दुधा वाचून दही झालं पाहिजे की नाही? माती वाचून घट झाला पाहिजे की नाही? का असा कोणाचाच अनुभव नाही? मग त्या अनुभवाचा आपल्याला आपला किंवा त्याचा विरोध किंवा निषेध आपल्याला करता येईल का? करता येईल का? सिद्धांती कोणाला म्हणतो? पूर्व पक्षाला, आहे की नाही? त्याच्या शंकेचं समाधान करताना हे उत्तर देतो. याकरिता कार्याचे पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. मग तुम्हाला कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी कारण रूपाने कारण नसलं तरी ते कार्य उत्पन्न होतं. मग दूध नसलं तरी दही उत्पन्न होतं, माती नसली तर घट उत्पन्न होतं, असंच मानावं लागेल की नाही? पण असा अनुभव आहे का कोणाचा? नाही. म्हणजे तुमचा अनुभवाच्या विरुद्ध आहे. आणि जर कार्योत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्मरूप असणे आवश्यक आहे म्हणाल तर त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्या तोंडानेच कबूल केले असे सिद्ध झाले. आता मग तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, तसं नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काय? कार्योत्पत्तीच्या पूर्वी ते कार्य सूक्ष्म रूपात कुठंतरी असतं असं तुम्ही जर म्हटले आता, किंवा हे तुम्हाला कबूल करावंच लागेल. आणि कबूल केलं का तुम्ही जगताचा अनादित्व मानलं. आता ते कसं मानलं त्याचं स्पष्टीकरण पुढं सांगणार आहे. पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्या तोंडानेच कबूल केलं. जर कार्याच्या पूर्वी कार्य सूक्ष्म रूपात असतं असं कारण रूपात किंवा सूक्ष्म कारण रूपात असतं असं एकदा का कबूल केलं का तुम्ही हे जग अनादी आहे असं मान्य केल्यासारखंच आहे. आता जे कसं काय मान्य केलं त्याचं स्पष्टीकरण करतात. ते कसे ते पहा. समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आहे. तो अंकुर उत्पन्न होण्यास त्या गवताचे सूक्ष्मरूप म्हणजे बीज जमिनीत असले पाहिजे. गवताचे बीज म्हणजे गवताची सूक्ष्म अवस्था. या विचारात असे ठरते की गवत ही स्थूलावस्था व बीज ही गवताची सूक्ष्म अवस्था. ती गवताची सूक्ष्म अवस्था कुठून आली तर पूर्वीच्या स्थूलरूप असलेल्या गवतापासून. ह्या प्रश्नोत्तराची मालिका केव्हाही थांबणे शक्य नाही. यालाच अनादि वृक्ष बीज न्याय म्हणतात. याशिवाय दुसरे काही समाधानकारक उत्तर असेल तर विचार करून शंकाकारांनी सांगावे. आम्ही आपल्या अनादि उत्तर मागे घेऊन तुमचे म्हणणे कबूल करू. पण आमची खात्री आहे की या वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे सांगा असे विचारले तर अनादि आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधान
समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुर्बुद्धीच्या पुरुषास देता येणे शक्य नाही. त्या वृक्षबीज न्यायाप्रमाणे जगदुत्पत्तीची व्यवस्था लावणे आवश्यक आहे. आता त्यांनी सांगितलं, तुम्ही नुसतं कोणतंही कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी सूक्ष्म स्वरूपात ते कार्य असतं एवढं म्हटलं का जगाचा अनादित्व सिद्ध झालंच म्हणून समजा. तुम्हीच तुमच्या तोंडाने जगताचं अनादित्व सिद्ध केलं. कसं? त्याला आता पुन्हा युक्तीनं सांगतात. कसं? उदाहरण देऊन सांगतात. समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आहे. तो अंकुर उत्पन्न होण्यास त्या गवताचे सूक्ष्म रूप म्हणजे बीज जमिनीत असले पाहिजे. आता आपल्याला काय दिसतं? पहिल्यांदा गवताचा एक अंकुर आपल्याला दिसला. तर तो अंकुर दिसण्यापूर्वी तो अंकुर अगोदर सूक्ष्म रूपात असलाच पाहिजे का नाही? त्याचंच नाव काय आहे? बी. बियामध्ये तो सगळा वृक्ष साठवलेला असतो की नाही उत्पन्न होण्याच्या पूर्वी? म्हणजे त्या अंकुराचं कारण कोण आहे? सूक्ष्म अवस्था कोण आहे? बीज आहे. हे तुम्हाला मानलं की नाही? ह्या विचारात असे ठरते की गवत ही स्थूल अवस्था व बीज ही गवताची सूक्ष्म अवस्था. आता गवत म्हणजे कोणती अवस्था म्हणावं लागेल? स्थूल अवस्था. आणि बीज रूपाचं असते त्यावेळेला त्याला काय म्हणावं लागेल? सूक्ष्म अवस्था. ती गवताची सूक्ष्म अवस्था कुठून आली? आम्ही म्हणतो की गवताची एक अवस्था कोणती आहे? स्थूल अवस्था आहे गवत रूपाने, आणि त्याची सूक्ष्म अवस्था कोणती आहे? बीज आहे. आता तुम्हाला आम्ही असं विचारलो तर हे बीज कुठून आलं? गवत कोणापासून आलं? बीजापासून. आणि बीज कोणाचं आहे? गवताचं. बीज कोणापासून आलं? गवतापासून. आणि गवत कुठून आलं? बीजापासून. असंच उत्तर देणार का? दुसरं काय उत्तर देणार तुम्ही? तर पूर्वीच्या स्थूलरूप असलेल्या गवतापासून. ह्या प्रश्नोत्तराची मालिका केव्हाही थांबणे शक्य नाही. आता जर तुम्ही म्हटले की बीजापासून काय आहे? गवत. आणि मग गवत बीजापासून आहे, आणि बीज कोणापासून आहे? गवतापासून. आणि गवत कोणापासून? आता तुम्हाला कधी अगोदर कोण आहे याचा शोध सांगता येईल का तुम्हाला? नेमकं अगोदर कोण आहे? बीज अगोदर आहे. तुम्ही काय म्हणता? अनादी मानायला तयार नाहीत ना. जगत अनादी मानायला तयार नाहीत. मग आता जर तुम्ही जगताची सूक्ष्म अवस्था जर मानायला तयार नसतील, बरोबर आहे ना, तर मग अगोदर कोण? आपलं सूक्ष्म अवस्था तुम्ही मानली असेल तर अगोदर सूक्ष्म अवस्था आहे का अगोदर स्थूल अवस्था आहे? सांगा. बरोबर बोलतोय ना मी? अगोदर स्थूल अवस्था आहे म्हणजे कारणावस्था आहे का कार्य? कारणापासून कार्य आणि कार्यापासून कारण, असंच म्हणता येईल ना. कार्य कोण आहे? गवत. ते गवत कशापासून झाले? बीजापासून. आता बीजरूप पुन्हा काय झालं? कार्य. तर ते कोणापासून झालंय? गवतापासून झालंय. असंच म्हणणार ना. त्यामुळे तुम्हाला शोध लागेल अगोदर गवत का अगोदर बीज? सांगा. हे कोणी तुम्हीच कबूल केलं की नाही आता? आणि यांनी बरं तुम्हाला कधी शोध लागेल का? तुम्ही जर सांगितलं तर आम्ही आमची माघार घेऊ. त्यांनी पुढे सांगितलेलंच आहे. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एक मनुष्य शौचावरून आला आणि त्यांनी सांगितलं तांब्या नाही आणला तू. तर ते म्हणजे शौचाला गेलो तिथं विसरलो. तर त्यांनी विचारलं शौचाला कुठे गेला होता? जिथं तांब्या विसरला तिथं. तांब्या कुठे विसरला? जिथं शौचाला गेलो तिथं. आता सांगा बरं तांब्याचा शोध लागेल का कधी? कधीच लागणार नाही. तसं सांगतात. गवत ही स्थूलावस्था व बीज ही गवताची सूक्ष्म अवस्था. ती गवताची सूक्ष्म अवस्था कुठून आली? तर पूर्वीच्या स्थूलरूप असलेल्या गवतापासून. या प्रश्नोत्तराची मालिका केव्हाही थांबणे शक्य नाही. यालाच अनादी वृक्ष बीज न्याय म्हणतात. याचंच नाव काय आहे? हा वृक्ष बीज न्याय. म्हणजे वृक्षापासून बीज आणि बीजापासून वृक्ष असा हा वृक्ष बीज न्याय काय आहे? याच्यातला आधी कोण आहे सांगा? अनादी. हा वृक्ष बीज न्याय काय आहे? अनादी कालापासून आहे. बरं याच्याशिवाय दुसरं काय उत्तर सांगता येईल का तुम्हाला? आता तुम्ही आम्हाला शंका करताना आम्हाला म्हणता की तुम्ही आमची मुस्कटदाबीची उत्तरं देता, तुम्हाला उत्तर येत नाही आणि फक्त आम्ही बोलू नये म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर येतच नाही, पण आम्ही बोलू नये यासाठी फक्त हे शब्द पुढं करता. अशी स्थिती आहे का? खरं आमचंच आहे? खरं आमचंच आहे. बरं हे तुमच्याच तोंडाकडून कबूल केलं का नाही? आम्ही वृक्ष बीज न्याय तुम्हाला विचारला तर तो अनादी आहे असंच तुम्हाला सांगावं लागतं की नाही? वृक्ष अगोदर का बीज अगोदर याचा नियम जर सांगा तुम्ही तर हे कधीपासून आहे?
हा, पहिला वृक्ष होता त्याच्यापासून बीज निर्माण झालं. पहिला वृक्ष कुठपासून निर्माण झाला आहे की नाही? हा, बरं. कोणत्या बीजापासून? ते बीज कोणापासून झालं आहे की नाही? पहिलं बीज कोणापासून झालं? तर तुम्हाला हेच म्हणावं लागेल की ही गोष्ट अनादी आहे. यालाच अनादी वृक्ष बीज न्याय म्हणतात. याशिवाय दुसरे काही समाधानकारक उत्तर असेल तर विचार करून शंकाकारांनी सांगावे. विचार करावा आणि आम्हाला सांगावं. आम्ही आपले अनादी हे उत्तर मागे घेऊन तुमचे म्हणणे कबूल करू. आता म्हणलं आपल्याला वाटतं का हे आता काहीतरी सांगेल आणि यांचं म्हणणंही कबूल करतील कोण? सिद्धांती. पण ते म्हणतात पण आमची खात्री आहे की या वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे सांगा. तुम्ही जर सांगितलं तर आम्ही माघार घेऊ, पण आम्हाला पहिल्यांदा हे वृक्ष बीज न्यायाचं तुम्ही स्पष्टीकरण करून द्या. पहिला बीज आणि वृक्ष याच्यामध्ये प्रथम आरंभ बीजाचा आहे का प्रथम गवताचा किंवा वृक्षाचा आहे सांगा. असे विचारले तर अनादी आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुर्बुद्धीच्या पुरुषास देता येणे शक्य नाही. किती बुद्धिवान असला तर तो अगोदर वृक्ष का अगोदर बीज याचा निश्चित स्वरूपाने सांगू शकत नाही. स्वामी महाराज एक उदाहरण द्यायचे लोकमान्य टिळकांचं, की लोकमान्य टिळकांनी जेव्हा घोषणा केली पारतंत्र्याच्या कालामध्ये की स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं सांगितलं, तेव्हा इंग्रज सरकारने चौकशी केली ह्या चळवळीचं मूळ कुठून आहे. तर ते म्हणे लोकमान्य टिळक याचं मूळ आहे. पण ते म्हणे याचा निश्चित शोध घेण्यासाठी काय केलं पाहिजे. मग इंग्रज सरकारने असं दिलं, ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे, इंग्रज सरकारची सत्ता नको, अशा लोकांचा एक सह्याचा अर्ज आणा. सगळ्या सह्यांचा अर्ज आणा. त्यांना खरं तर काय करायचं होतं, याचं मूळ प्रेरक कोण आहे हे पाहायचं होतं. मग त्यांनी निमित्त काय केलं की तुम्ही याचे सह्या आणा. आता ज्याला खरी आतली प्रेरणा आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो काय करेल, पहिली सही करेल की नाही, लगेच त्यांना पकडून ठेवू, आपण जेलमध्ये टाकू आणि हे आंदोलन दडपून टाकू. याच्यासाठी त्यांनी ते सांगितलं. पुन्हा ज्या वेळेला इंग्रज सरकारने तो अर्ज करायला सांगितलं त्यावेळेला लोकमान्य टिळकांच्याकडे सह्या करायचं ठरलं क्रमण. तर लोकमान्य टिळकांनी सांगितलं अशी एकाखाली एक सही करू नका, एक वर्तुळ करा म्हणे, आणि त्या वर्तुळामध्ये एका पुढे एक आपण सह्या करू. आता पहिली सही कशी काय ओळखणार कोणाची आहे की नाही, पहिली सही कोणाची हे काय कळणार नाही. तसं हा वृक्षबीज न्याय कळेल का आता त्यांना? नाही. तर या वृक्षबीज न्यायाप्रमाणेच जगत उत्पत्तीची व्यवस्था लावणे आवश्यक आहे. तुम्ही काय म्हणता? आता त्यांना विचारतात, तुम्ही कोण विचारतं? सिद्धांती. तुम्ही काय म्हणता? प्रथमचे जगत उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या उत्पत्ती संस्कार कुठला आणणार? तुम्ही आम्हाला विचारता प्रथम जगत उत्पन्न झालं त्याच्या उत्पत्तीचा कुठला तरी संस्कार असला पाहिजे, म्हणजे ज्ञानाची सूक्ष्म अवस्था तिला संस्कार असं म्हणतात. तर ती कोणतं होतं? कारण आम्ही प्रथमच्या जगताबद्दल विचारतो. आम्ही तुम्हाला काय नंतर उत्पन्न झालेल्या जगताबद्दल विचारत नाही. आम्ही कोणतं येतो, प्रथम जगत ज्या वेळेला उत्पन्न झालं त्याच्या ठिकाणी संस्कार आणला कुठून असं आम्ही तुम्हाला विचारतो. कारण आम्ही प्रथमच्या जगताबद्दल विचारतो आहोत. याला उत्तर असे आहे की मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करतो आणि उद्या काय करावायचे तेही निश्चित करून ठेवतो. नंतर ज्यावेळेस झोप लागते त्यावेळी तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो. परंतु जागृतीतील सर्व विचारांचे संस्कार अंतःकरणात असतात व त्या संस्कारासह ते अंतःकरण वेष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असते. पुन्हा जागृती प्राप्त झाले म्हणजे अंतःकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात. त्याप्रमाणे सृष्टीचा प्रारंभ होते वेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले जगातील सर्व पदार्थ जे आपल्या संस्काराने समष्टी अज्ञानात लीन असतात ते संस्कार उत्तर सृष्टीस कारण असतात असे वृक्षबीज न्यायाने मानलेच पाहिजे. उद्या घेऊ. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय.